कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। एप्रिल फुलचा काय किस्सा आहे तुमचा फेमस? काय हो? मी सांगते, झाली 7 ते 8 वर्ष झाली असतील। 1 एप्रिल होता, मी म्हटलं चला थोडंसं एप्रिल फुल करूया म्हणून गंमत म्हणून मी राहायला ऐरोलीला आहे। मग ती ट्रेन मला गाठायची होती, मग मी काय केलं, ऐरोलीवरून डाऊन करून गेले ठाण्यापर्यंत आणि गेली अशी की पूर्ण गेटअप चेंज केला, म्हणजे अगदी गॉगलपासून सगळं चेंज, ड्रेस अगदी दुसरा होता, पूर्ण हेअरस्टाईल चेंज केली होती, पायातली चप्पलसुद्धा चेंज केली होती, पर्ससुद्धा मी मोस्टली अशी 2 साईडला असेल पण त्या दिवशी 1 साईडची घेतली जेणेकरून यांनी मला ओळखू नये। आणि मी ट्रेनमध्ये डाऊन करून गेली ठाण्याला, ह्या सगळ्याजणी चढल्या, मी डोअर साईडला अशीच उभी राहिले एका साईडला, सगळ्याजणी चढल्या ठाण्यामध्ये, त्या जाऊन ह्यांना सगळी विंडोला बसायची घाई असते, ते कोणाला घाई असते, हे सगळे डोंबिवलीवाले जे आहेत त्यांना डोंबिवलीवाल्यांना विंडो लागते, ती लोक जागा पकडून येतात ना, त्याच्यामुळे त्यांचं लक्ष नाही मी इथे उभी आहे आणि ओळखही नसते त्यांनी मला। ही आहे ती रबायला उतरते माधुरी, मग ती उतरायच्या वेळेस मी तिला असा मुद्दाम पाय मारला आणि हातही थोडासा म्हणजे मध्ये घातला आणि मग तिला असं जाणवलं की कोणीतरी मुद्दाम केलं, म्हणजे हो मॅडम दिसत नाही का, म्हटलं आपणही दिसत्या क्या, असं हिंदीमुळे तिला मी थोडंसं आमचं झालं, मचमच झाली। त्याच्यानंतर बराच वेळाने मी म्हणजे पहिल्यांदा आवाज माझा ॲक्च्युअली आवाज थोडा हे पण थोडा आवाजही चेंज केला होता, मग त्यावेळेस त्यांना नंतर मग सगळ्यांना डाऊट आला हे काहीतरी, मी नंतर खूप उशिरा त्यांना लक्षात आलं की त्यावेळेस मी सगळ्यांचा एप्रिल फुल केलं, म्हणजे मी त्यावेळेस म्हणाली त्यांना की तुझा एप्रिल फुल झालेला आहे म्हणून, आणि सगळ्यांनी हसलं आणि सगळ्यांनी नंतर मला खूप मारलं। हो, मग आमचं एप्रिल फुल केलं ना तिने। घरात काय करत असतील मग या? घरात नाही करत, घरात शांत असतं, बाहेरच फक्त ही खिदी फिदी काय ते घरात गंभीर। बरं तुमच्या घरी कोण कोण आहे? मी, माझे मिस्टर आणि माझा मुलगा। मौली तुमच्या घरी कोण कोण आहे? माझी मुलगी, मी आणि सासू। तुम्ही तिघीच राहता? हो, तिघीच राहतो। अरे हो, तिघीच सिंगल मदर। हो। नमस्कार। नमस्कार। तुमच्या घरी कोण कोण आहे? मी आणि माझ्या 2 मुली। 2 मुली? हां, मिस्टर कोरोनामध्ये ऑफ झाले। हो, नाही पण तुमचं खरंच कौतुक आहे, हसत खेळत तुम्ही छान पद्धतीने आपलं आयुष्य जगता आहात, हे सुद्धा सुंदर मैत्रिणी सोबत असतील तर मग विश्व सुंदरच असेल। मग कोरोनाच्या काळात या मैत्रिणी सोबत होत्या तुमच्या? खूप, अजूनपर्यंत अजून आहे सगळ्या, खूप सगळ्या म्हणजे मैत्रीचा उपयोग किंवा मैत्रीचा आधार हा कोरोनात या सगळ्या संकटामध्ये तुम्हाला खूप जाणवला? हो हो, अगदी। किती बरं वाटतं ऐकून, हो की नाही? कारण संकट काही कोणाला चुकलेली नाही, पण त्या संकटांवर मात करण्यासाठी अशा जेव्हा मैत्रिणी असतात तेव्हा आयुष्य अधिक आनंदाचं होतं, हो की नाहीतर अडथळे सगळ्यांच्याच आयुष्यात आहे। आपल्या घरी कोण कोण? नमस्कार, माझ्या घरी मी, माझे मिस्टर आणि माझा मुलगा। तुमच्यामध्ये कोणाचा स्वभाव बदलण्याची आवश्यकता आहे? माझा। तुमचा? का हो? मला लगेच राग येतो। तुमच्या लग्नाला किती वर्ष झाली? माझ्या लग्नाला आता झाली 22 वर्ष। 22 वर्ष। कुठे जमलं ते? ऍक्च्युली मला 7 काका आहेत। 7 काका? सत्ते पे सत्ता। तर 7व्या नंबरच्या काकांचं लग्न गावी होतं, त्या काकांचे मित्र हे। हा, तेव्हा गावी त्यांनी मला बघितलं होतं। कोणी? मिस्टरांनी। तेव्हा त्यांना मी आवडली होती, मग त्यांनी ठरवलं होतं की माझ्याशीच लग्न। तुम्ही बघितलं होतं तेव्हा त्या लग्नात? पण मी नॉर्मल काकांचे मित्र असं, माझ्या काय मनात तेव्हा नव्हतं असं। नाही पण बघून ठेवलं होतं। आता काकांचे मित्र ते अरे म्हणजे बघितलं होतं ना, लगेच सगळं त्यांच्यावर ढकलू नका हो, त्यांना आवडलं त्यांच्यावरच ढकलणार मी, त्यांच्यावरच ढकलणार, कारण आमची स्टोरी खूप वेगळी आहे। काय झालं? काय ऐकायला पाहिजे, इंटरेस्टिंग आहे स्टोरी। हा सांगा। गावावरून आल्यानंतर मग काय, नंतर मध्ये काही भेट वगैरे नाही, पण नंतर ते कॉलेज वगैरे झालं, 11वी 12वी माझी रुईयामध्ये, मग ते मला बस स्टॉपवर भेटायला यायचं। मग ते रुईयाला कशाला भेटायला यायची तुम्हाला? हा, मग घरी कसं भेटणार? अच्छा, तुम्ही वाट बघायचा ना त्यांची? नाही, मला त्यांनी दादरचा जो प्लाझा सिनेमाचा बस स्टॉप आहे ना, तिथे त्यांनी मला प्रपोज केलं। प्रपोज केलं? हो, मला तुझ्याशी लग्न करायचं, काय म्हणणं आहे तुझं? मग तुम्ही काय म्हणालात? म्हटलं अजिबात शक्य होणार नाही, माझी आई एकदम स्ट्रिक्ट आहे, मला लव्ह मॅरेज अलाउड नाहीये। एवढं आईवरचं प्रेम होतं तुमचं? आई माझी आहे स्ट्रिक्ट। नाही मग मला सांगा, इतकं सगळं होतं, मग ते पुढे काय झालं? आई एकदम नॉर्मल झाली? नाही ना, मी पळून जाऊन लग्न केलं। बघितलं का? आता एवढं पुढे का गेलात? मला त्यांचा स्वभाव आवडला, आई पप्पा तयार नव्हते त्यावेळेला ते कामाला नव्हते ना, मग असं असताना कोण मुलगी आपली देईल? शेवटी मुलींची काळजी असतेच ना प्रत्येक आई वडिलांना। नमस्कार। नमस्कार सर। बोला। कशाबद्दल बोलतायत? कशाबद्दल म्हणजे तुम्हाला ज्याबद्दल? घरी सासरे, मिस्टर आणि माझा लहान मुलगा, 1.5 वर्षाचा लहान मुलगा। त्यांचं काय म्हणणं आहे? तुम्ही काय बदल केला पाहिजे स्वभावात? त्यांचा काही सल्ला आहे?
एवढा नाहीये, थोडस चिडचिड होते माझी. तुमची हा. तुम्ही ट्रेन बदला ती कुठली ती 6:30ची कुठली आहेत सर नाही, ट्रेन बदलून नाही चालणार. का? सर माझे मिस्टर बोलतात रिलॅक्स, तुला जा त्या ट्रेनला जा. ते मला आठवण करतात 8:30 वाजले, जा, चल जा, तुझा ती ट्रेन group आहे. पकड. हा ट्रेन पकड. त्यांना पण माहितीये की आम्ही जेव्हा एकत्र असतो ना, आमचं जे बोलणं खेळणीमेळीचं वातावरण असतं ना, त्याच्यामध्ये अर्धा तास खूप मस्त निघून जातो आमचं. सगळं टेन्शन जात असेल ना? टेन्शन जातं. पहिले माझे मिस्टर म्हणायचे की का तुला 30 ट्रेन का पाहिजे, पण ज्यावेळेस त्यांना कळलं की हा एवढा खेळीमेळीचा ग्रुप आहे, मग तेव्हा ते अगदी मग ते सुद्धा माझ्यासोबत 8:30ला सोडायला घ्यायचे ट्रेन. मग तुमच्या बाबतीत कसं काय लग्न? आमचं माझे मिस्टर आहेत मेकॅनिकल इंजिनियर, मी पण मेकॅनिकल आहे. आमचं अरेंज मॅरेजच आहे, पण आम्ही डिप्लोमाचे फ्रेंड्स असं म्हणता येणार ना. डिप्लोमाला आम्ही एकत्र होतो. म्हणजे मैत्री होती ना? हा, नॉर्मल मैत्री. म्हणजे लव्ह मॅरेज आहे? नाही, लव्ह मॅरेज नाहीये. डिप्लोमाला एकत्र होते? लव्ह मॅरेज नाहीये. मित्र होते? डिप्लोमाला आम्ही एकत्र होतो, मित्र मैत्रिणी होतो आम्ही. त्याच्यानंतर 3 वर्षाचा डिप्लोमाचा म्हणजे पिरियड असतो. त्याच्यानंतर मग आम्ही जो तो वेगळा वेगळा झालं. इंजिनिअरिंग नंतर आम्ही जेव्हा भेटलो तेच असं म्हणजे मागे पुढे, ते मागे होते आणि मी म्हणत होते ओ हळू चाला जरा ट्रेनने, असं म्हणजे चालू होतं चढता उतरताना. त्यावेळेस मग मागच्याने ऐकलं की अरे हा आवाज कोणीतरी ओळखीचा आहे. मग म्हणजे बघा काय कानात तेव्हापासून भिडलेला आवाज आहे. सोनाली. मी म्हटलं अरे हा संतोष, कसं आहे, असं काय नॉर्मल बोलणं झालं, काय कसं झालं. आणि त्याच्यानंतर आमचा एक रजिस्टर होतं, दोघांनी रजिस्ट्रेशन केलेलं होतं शुभ लग्नामध्ये. सो त्यांच्याकडे हे पण सगळं ठरवून केलेलं आहे? सगळं नाही ना. नाही, हे बघा हे एवढे योगायोग नसतात. योगायोग झाले असे योगायोग नसतात, एक लक्षात ठेवा. काय सांगायचं तुम्हाला पटतंय हे हा योगायोग असेल यांना असं? सगळ्यांना माहिती काय? 5 वर्ष माझ्यासाठी स्थळ बघत होते. मी नाशिकची आहे, ते साताऱ्याचे. आमचं काही नव्हतं, ह्यांना जास्त माहिती. दोघेही इतक्या खरं तर लग्न जुळवण्याच्या साईट्स आहेत, पण दोघांचंही नाव ठरवून त्यांनी ठरवलं होतं की आपण अमुक अमुक ठिकाणी तूही नाव नोंदव, मी कसला गेम केलाय तुम्ही. हा, तिला जेव्हा संतोष पहिल्यांदा भेटला हा. ना, ते तिने मला नंतर दुसऱ्या दिवशी येऊन सांगितलं, अगं ऐक ना असं असं आहे, संतोष मला भेटला होता, काय करू, असं तिने माझ्याशी शेअर केलं होतं. पॉइंट टू बी नोटेड. माझ्याशी शेअर केलं होतं तिने. केलं होतं की नाही? संतोष भेटला होता म्हणजे संतोष मनात होता. हे सगळं आहे ना, हे तयार केलेली स्टोरी आहे. नाही. पण फायनली किती वर्ष आहे लग्नाला? 6 वर्ष. पण कसं लव्ह मॅरेज अरेंज मध्ये बदलायचं याचं उत्तम उदाहरण तुमच्या या 6 जणींच्या त्या मैत्रिणीकडे आज गवसलेलं. हा, तुमचं मान्य आहे तुम्हाला हे? हो हो अगदी, हो. अगदी. बरं, आज क्षमा मागायची असेल तर तुम्ही कोणाची मागाल? आई वडिलांचे. कारण त्यांनी काय? खूप काही केलं आणि आपण नाही देऊ शकत त्यांना तेवढा वेळ. तुम्ही? मिस्टरांची. माझ्या उदयचीच, मिस्टरांचीच. होय. कारण शेवटपर्यंत प्रयत्न केला, पण कदाचित यश नाही आलं मला. वाचवू नाही शकले, त्याचं वाईट वाटतं. मला माझ्या आईची, कारण का मी लग्नात घरून पळून गेले होते, त्यावेळेला आई माझी खूप रडली होती, खूप म्हणजे खूप. त्याच्यामुळे मी तिची क्षमा मागेन आज. खरंच आई तुम्हाला अक्षरशः त्यावेळेला एवढं कन्व्हिन्स करत होती की चल चल सुवर्णा चल, पण मी ऐकत नव्हते त्यावेळेला. ते मला नंदेच्या मिस्टरांनी समजावलं तेव्हा मी घरी गेले. त्याच्यामुळे आई मला आज तुझी खूप मनापासून क्षमा मागावीशी वाटते, आणि माझ्या मिस्टरांची, कारण का ते मला एवढं समजून घेतात तेवढं कोणताही नवरा समजून घेणार नाही. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.